सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 58 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. अर्जुन तन्वीला मिठीत घेऊन म्हणाला, तन्वी, आय लव्ह यू. आणि तन्वी हळूच हसून म्हणाली, आय हेट यू बिकॉज आय लव्ह हिम. असं म्हणून तिनं त्या फोटोकडे पाहिलं, जो फोटो आजच तिने बेडरूममध्ये लावला होता. आणि अर्जुनने त्या फोटोकडे पाहिलं आणि चकितच झाला आणि म्हणाला, माझा हा फोटो असा? इथे कुठून, कसा आणि कधी आला? मी तर कधीच नाही काढला या पोजमधील फोटो. मग कुठून आला असेल? त्याच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे होती, पण तन्वी त्याला काहीही सांगण्याच्या स्थितीत नव्हती. तिला सध्या फक्त अर्जुनच्या स्पर्शाची भाषा समजत होती आणि त्याचीच ओढ लागली होती तिच्या शरीराला. ती त्याच्यावर तुफान प्रेमाचा वर्षाव करून त्याला चिंब भिजवून काढत होती. आणि आता त्याच्या प्रेमाचा आवेग सहन न होऊन तिने त्याच्या उघड्या छातीवर तिच्या नाजूक दातांच्या दंतपंक्तीने हळूच चावा घेतला. आणि अर्जुनच्या अंगात एक बारीक कळ उठली, पण ती तशीच दाबून तो तिला साथ देत होता, कारण तिचा मूड नको जायला असं त्याला वाटलं. मग तिने अर्जुनचे ओठ ताब्यात घेतले आणि मग त्यानेही अख्खं स्वतःलाच तिला सोपवलं आणि तिने पुन्हा आवेगाने त्याचा खालचा ओठ चावला. अर्जुनचा लाल गुलाबी ओठ रक्ताळला. त्याला थोडी वेदनाही झाली, पण हरकत नाही. आज ही वाघीण करून करून किती जखमी करेल हेच अर्जुन सरांना पाहायचं होतं. शेवटी त्याला होणारी प्रत्येक जखमेची वेदना तिला पण होणार होती. आणि आजचा दिवस तुझा असं म्हणून अर्जुन गप्प होता. आता अर्जुनने पुन्हा तिला त्याच्यावर घेतली आणि स्वतः खाली झोपला आणि म्हणाला, मी तुला आवडत नाही ना? मग सोड ना मला आणि जा त्याच्याकडे. तो पण तुझ्याचकडे बघतोय, बघ कसा. आणि तन्वी पुन्हा नुसती घरात हसली आणि म्हणाली, तोच तर फोटोतून इथे आला आहे ना, त्याच्याच सोबत आहे मी. असं म्हणून तिने त्याच्या तोंडात तोंड घातलं आणि काही वेळ असाच गेला. दोघेही एकमेकांना सोडायचं नावच घेत नव्हते. आणि आता तन्वीला खरंच नशेमुळे मेंदूवर दारूचा अंमल चढला होता आणि अचानक तिने त्याच्या अंगावर तिच्या शरीराचा सर्व भार टाकून दिला आणि तिची त्याच्या भोवतीची मिठी सैल झाली. ती आता काहीच प्रतिसाद देत नव्हती आणि अर्जुनला समजलं की ती आता पूर्णपणे झोपली आहे. मग अर्जुनने हळूच तिला खाली बेडच्या मधोमध झोपवली, कारण रात्री ती कुस बदलताना पडली तर असं त्याला वाटलं आणि तो सोफ्यावर झोपणार होता. त्यानं तिचा गाऊन उचलून बाजूला फेकला आणि तिच्या अंगावर ब्लँकेट घालून तिच्या केसांवरून हात फिरवला खूप प्रेमाने. कपाळावर एक किस केला आणि हळूच म्हणाला, गुड नाईट बेबी, स्वीट ड्रीम. आणि तो तिच्यापासून दूर होणार इतक्यात तिनं त्याचा हात पकडला आणि खूप गोड आणि मादक आवाजात म्हणाली, अर्जुन, आय लव्ह यू. आणि अर्जुनच्या थकलेल्या चेहऱ्यावर करोडो रुपयांची स्माईल आली. तो गालातल्या गालात खूप लाजत हसायला लागला आणि तिने पुन्हा त्याचा हात तिच्या छातीजवळ घट्ट पकडला, त्याला जवळ ओढलं आणि पुन्हा म्हणाली, अर्जुन, आय लव्ह यू सो मच. आणि आता अर्जुन तिच्यापासून लांब झोपणं शक्यच नव्हतं. त्यानं तिथेच तिला थोडी सरकवली आणि तशीच तिला घट्ट मिठी मारली आणि आय लव्ह यू सो मच डिअर असं म्हणून तिच्या हाताला किस करून अलगद डोळे मिटून घेतले. आणि दोघेही लव्ह बर्ड्स एकमेकांच्या कुशीत गाढ झोपले होते. आणि सकाळी अर्जुनला तिच्या अगोदर जाग आली. तो तसाच बेडमध्ये उठून बसला आणि तन्वी अजूनही गाढ झोपेतच होती. तिच्या अंगावरून ब्लँकेट बाजूला पडलं होतं आणि ती एका कुशीवर अर्जुनकडे तोंड करून झोपली होती. अर्जुनने पुन्हा तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं, कारण तिच्या अंगावर कपडे नव्हते आणि तोही तसाच होता, हाफ कपड्यांवर झोपला होता. आणि त्याला तिचा रात्रीचा सगळा गोंधळ आठवला आणि एक हलकी स्माईल त्याच्या चेहऱ्यावर आली. आणि शेवटी झोपताना ती म्हणालीच होती, अर्जुन, आय लव्ह यू सो मच. अर्जुन सरांची इच्छा पूर्ण झाली होती, पण तरीही सगळी इच्छा नव्हती पूर्ण झाली, कारण आय लव्ह यू म्हणताना तिच्या ओठातलं हसू, तिच्या डोळ्यातली लज्जा, लाजून लाल झालेले गाल त्याला पाहायचे होते. पण सध्या तरी अर्जुनला एवढ्यावरच समाधान मानावं लागणार होतं. पण किती जादू असते ना या 3 शब्दांमध्ये, असं तो मनाशीच म्हणाला. आणि इतक्यात तन्वी मॅडमची हालचाल सुरू झाली. तिने डोळे उघडले आणि डोकं धरून बसली आणि अर्जुनला पाहून म्हणाली, अर्जुन, डोकं खूप दुखतं रे, इतक्या सकाळी सकाळी का असं होते काय माहीत. आणि ती उठून बसली. तिच्या अंगावरचं ब्लँकेट बाजूला सरकलं आणि स्वतःला असं विवस्त्र पाहून तिनं अर्जुनकडे पाहून मोठे डोळे केले आणि काहीशी चिडून
लाजत तक्रारीच्या सुरात ब्लँकेट अंगावर घेऊन म्हणाली, हे काय आहे अर्जुन? हे असं कसं झालं? तू रात्री काय केलंस? मला तर काही माहीतच नाही. आणि अर्जुन गालात हसू दाबत म्हणाला, आधी इकडं बघ आणि तूच सांग की हे काय आहे. आणि त्याने त्याच्या सर्व शरीरावरील तिच्या ओठांचे लाल लिपस्टिकचे निशाण तिला दाखवले आणि तिने छातीवर आणि ओठावर केलेले लो बाईट. आणि हे पाहून तन्वी लाजून ओंजळीत चेहरा झाकून घेत म्हणाली, ओ नो, हे सगळं मी केलं? पण कसं शक्य आहे हे? आणि अर्जुन त्याचं हसू दाबत तिची चेष्टा करत म्हणाला, अगं हे तर काहीच नाही. तू काल रात्री काय काय केलंस ना, ते सगळं आता कळेलच तुला न्यूजपेपरमधून. व्हॉट? असं म्हणून तन्वीने आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली, अर्जुन, मी असं काय केलं आहे आणि कधी केलं? मी काही चुकीचं तर नाही ना केलं? सांग ना प्लीज. आणि हे सगळं मीडियाला पण कळलं? कसं कळलं? तिला आता जाम टेन्शन आलं होतं. आणि अर्जुन रात्री तिने दिलेल्या सगळ्या त्रासाचा बदला घेण्यासाठी गंभीर चेहरा करून म्हणाला, तन्वी अगं, रात्री तू पार्टीत 6 पेग दारू पिऊन खूप धिंगाणा घातला होता. अर्जुनने आता 4चे 6 पेग केले होते तिचं टेन्शन वाढावं म्हणून. आणि मग तन्वी जोरात ओरडल्याने म्हणाली, काय? मी आणि दारू पिले? तेही चक्क 6 ग्लास? नाही नाही, हे शक्य नाही. मी तर दारूला हातही लावला नाही. अर्जुन, तू खोटं बोलत आहे ना? आणि अर्जुन म्हणाला, मी खोटं बोललं तरी हे माझ्या शरीरावरील तुझे ओठांचे आणि दाताचे निशाण खोटे बोलत आहेत का? ते तरी खरेच आहेत ना? आणि तुझी शेड आहे नाही लिपस्टिकची? आणि तन्वी दारू तोंडाने पितात, ओठ लावून, हाताचा काय संबंध ग? आणि तन्वीने ती शेड ओळखली, तिचीच होती आणि म्हणाली, अर्जुन, अरे खरंच मी हे सगळं केलं का रे काल? तिचा चेहरा आता उतरला होता. फार गिल्टी वाटत होतं तिला. ती मान खाली घालून बसली होती आणि अर्जुन तिची मजा घेत होता आणि दुःखी चेहरा करून म्हणाला, यस बेबी, अगं रात्री तुला काय झालं होतं काय माहीत. रोज दारू पिणारासुद्धा 2-3 पेगमध्ये आऊट होतो, पण तू 6-6 पेग मारूनसुद्धा किती हॉट वागत होतीस. पार्टीत तू नशेत खूपच हॉट वागली आहेस माझ्यासोबत. सगळे आपल्यालाच पाहत होते. मला तर खूप खूप शेमफुल वाटत होतं, पण करणार काय? तू ऐकतच नव्हतीस माझं. आणि तन्वी म्हणाली, मग तू मला का नाही अडवलंस? आणि अर्जुन म्हणाला, अगं मी तुला घरी चल म्हणत होतो, पण तू माझं काही ऐकतच नव्हतीस. उलट मलाच किस करत होतीस, ते पण इतक्या माणसात. आणि तन्वीने विश्वास न बसून डोळे मोठे केले आणि रडक्या आवाजात म्हणाली, अर्जुन, खरंच का रे मी असं केलं? आणि अर्जुन आतल्या आत हसत होता आणि पुढे म्हणाला, तू ड्रिंक केलीस आणि मोठ्या मोठ्याने ओरडत म्हणालीस. आणि तन्वी घाबरून म्हणाली, काय? काय म्हणाले मी? आणि चावट अर्जुन म्हणाला, अर्जुन आय लव्ह यू, अर्जुन आय लव्ह यू, अशी खूप मोठ्याने ओरडत होतीस तू, कळलं? आणि तन्वी खूप लाजायला लागली आणि म्हणाली, नाही, मी असं करणं शक्य नाही. आणि अर्जुन तिला म्हणाला, अगं नशेत तू काय काय केलंस हे तुला कसं माहीत? तू नशेत होतीस, पण मी तर शुद्धीत होतो ना. तुला माहीत आहे ना, जेव्हा मी नशेत होतो तेव्हा तुला चॅलेंज देऊन काय काय बडबडलो. आणि मी माझ्या प्रेमाची कबुलीसुद्धा नशेत असतानाच तुला दिली होती. आणि तन्वीला ते आठवलं आणि ती म्हणाली, हो बघ, हे सगळं तुला आठवतंय, पण मला काहीच आठवत नाही, कारण मी नशेत होतो. तसंच काल तुझ्या जे मनात होतं तेच तू पार्टीत ओरडून ओरडून म्हणत होतीस, अर्जुन आय लव्ह यू, अर्जुन आय लव्ह यू, असंच तुझ्या मनात होतं ना? आणि ती म्हणाली, हो रे, होतं माझ्या मनात, पण मी हे तुला एकट्याला सांगायला हवं होतं ना. असं सगळ्या पार्टीत कसं वाटतं ते? अगं असं सगळ्यांदेखत बोलणं योग्य वाटत नाही ना. मग अर्जुन तिच्यावर डोळे रोखत म्हणाला, मग एकटाच होतो मी, तेव्हा तू नाही म्हणालीस अर्जुन आय लव्ह यू. आणि मला काय माहीत तू अशी सगळ्यांदेखत म्हणशील म्हणून. आता त्याचं रेकॉर्डिंग झालं, फोटो काढले, आता ते न्यूजमध्ये येईलच आणि सोशल मीडियावर व्हायरल पण झाला असेल व्हिडिओ तो. आणि तन्वीला आता जाम टेन्शन आलं होतं. ओ नो म्हणत तिनं पुन्हा उंजळीत तोंड झाकून घेतलं. आणि अर्जुन मनात म्हणाला, आता काय इतकी लाज वाटते? रात्री मला किती त्रास दिला? तू कोण समजतो स्वतःला असं म्हणालीस ना. आता दाखवतो तुला मी तुझा कोण आहे ते. आता मी त्याचा बदला घेणार म्हणजे घेणार. आणि मग अर्जुन पुढे म्हणाला, अगं हे तर काहीच नाही, ऐक तर पुढे काय झालं. आणि तन्वी हवालदिल होऊन म्हणाली, काय झालं? आणखीन काय केलं मी? आणि अर्जुन म्हणाला, तू माझे कपडे काढले आणि तुझेही. आणि तन्वी थक्क होऊन मोठे डोळे करून म्हणाली, हे मी पार्टीत केलं? आणि अर्जुन म्हणाला,
नाही नाही, पार्टीत नाही. मी हे कसं करू देईन तुला तिथे? शेवटी तू माझी बायको आहेस. आपण दोघे नवरा बायको आहोत ना. मी तुला कसं बसं थांबवून बेडरूममध्ये आणलं आणि मग तू फार बेभान झाली होतीस. मला ऐकत नव्हतीस आणि बेडरूममध्येच तू माझीही आणि तुझेही कपडे काढलेस आणि म्हणालीस की अर्जुन, आता आपण गेम खेळूया. आणि आता तन्वी थोडी रिलॅक्स झाली आणि मनात म्हणाली, बरं झालं, निदान बेडरूममध्ये तरी कपडे काढले मी, नाहीतर मला मेल्याहून मेल्यासारखं झालं असतं जर मी पार्टीत कपडे काढले असं ऐकलं असतं तर. आणि मग म्हणाली, कसला गेम खेळला आपण? आणि चावट अर्जुन तिच्या डोळ्यात डोळे घालून हळूच गालात हसत म्हणाला, पकडापकडी. पकडापकडीचा गेम खेळलो आपण रात्री आणि मला खूप मज्जा आली त्या गेममध्ये. आणि तिने अर्जुनच्या पाठीत एक धपाटा मारला आणि म्हणाली, गप्प बस हा अर्जुन, मला आधीच खूप गिल्टी वाटत आहे. आता मी कोणालाही तोंड नाही दाखवू शकत. मी आता कधीच कुठल्याच पार्टीत येणार नाही तुझ्यासोबत. तुझ्यासोबतच काय, पण एकटीसुद्धा कुठल्याच पार्टीत नाही जाणार. आणि अर्जुन म्हणाला, का गं, तुला तो ज्यूस नाही का पुन्हा प्यायचा पार्टीतला? रात्री तर खूप मागत होतीस की ज्यूस दे म्हणून. आणि तन्वीला थोडं थोडं आठवलं आणि म्हणाली, हो रे, तू माझ्यापासून गेलास मिस्टर सबनीसांना भेटायला आणि मी न मागताच एका वेटरने मला ऑरेंज ज्यूस आणून दिला. मी त्याचा एक घोट घेतला आणि मला तो खूप आवडला. आणि मग मी असं म्हणून तन्वी पुन्हा अपराधीपणाने मान खाली घालून बसली. आणि अर्जुनच म्हणाला, मग तू एकावर एक असे नॉनस्टॉप 4 ग्लास पिलीस. आणि तन्वी म्हणाली, मगाशी तू 6 ग्लास म्हणाला होतास आणि आता 4 म्हणतोस, म्हणजे अर्जुन तू खोटं बोलतोस ना? आणि आता अर्जुनने जीभ चावली आणि मनात म्हणाला, हुशार तन्वी मॅडम, बरोबर चूक पकडली शुद्धीत आल्या आल्या. अगं 6 म्हणायचं होतं मला आणि तुला 4 अर्जुन दिसत होते. रात्री तुला 4 माणसं दिसत होती असं म्हणायचं होतं मला. अर्जुनने खूप सुंदर थाप मारली आणि तिला ती पटली. मग तो म्हणाला, पण तन्वी, तुला खरंच कळलं नाही का गं तू काय पितेस? अगं इतकंच आवडत होतं तुला ड्रिंक करणं तर माझ्यासोबत करायचं की इथं? ए नाही हां, तुला माहीत आहे ना मी असं काहीच करत नाही, पण हे चुकून झालं. आणि अर्जुन म्हणाला, हो गं, ते तर मलाही माहीत आहे, पण काही का असेना, तुला ज्यांनी फसवून ड्रिंक दिली त्यांचे मला आभारच मानले पाहिजेत. आणि तन्वी म्हणाली, का? आणि अर्जुन म्हणाला, कारण रात्री माझा खूप फायदा झाला आहे. तू अशी स्वतःहून माझ्या अंगावर आलीस, माझे ओठ ओठात घेतलेस, माझ्यावर प्रेमाचा तुफान वर्षाव करत होतीस. चिंब चिंब नावून निघालो मी तुझ्या प्रेमाच्या वर्षावाने. आणि तुला माहीत आहे तू नशेत मला काय म्हणालीस? आणि आता तन्वी लाजायला लागली होती आणि म्हणाली, काय म्हणाले मी तुला नशेत? आणि अर्जुन म्हणाला, तू म्हणालीस की अर्जुन, आय हेट यू. आणि आता तन्वीला आश्चर्य वाटलं की ती हे पण म्हणाली. आणि अर्जुन पुढे म्हणाला, तू कोणावर प्रेम करतेस असं तू रात्री मला म्हणालीस माहीत आहे? कोणावर? तन्वीने नजर उचलून नजरेनंच विचारलं. आणि अर्जुन त्या फोटोकडे नजरेने खूण करत म्हणाला, तू त्याच्यावर प्रेम करतेस असं तू रात्री म्हणालीस. आणि आता तन्वीला अजून दाताने काल चावत चावत हसू लागली. आणि आता तिला तिची लज्जा लपवताच येईना आणि तिने तसेच ब्लँकेट ओढून तिच्या तोंडावर घेतलं. मग अर्जुनने पुन्हा तिचं ब्लँकेट्स ओढलं आणि त्या ब्लँकेटमध्ये शिरला आणि हळूच तिच्या छातीवर किस करून म्हणाला, माय हॉट बेबी डॉल. आणि तिने त्याला मिठी मारली. पुन्हा दोघांची शरीर एकमेकांना चिकटली आणि दोघांच्याही अंगात नाजूक कोमल रोमांचकारी शहारे उठू लागले. आणि अर्जुन म्हणाला, आता माझी टर्न. आणि आता अर्जुन सरांनी तन्वी मॅडमचा अख्खा देह ताब्यात घेतला आणि तिच्यावर त्याच्या प्रेमाचा वर्षाव सुरू केला. आणि आता तन्वी फक्त त्याला साथ देत होती. ती उद्ध्वस्त होत होती त्याच्या प्रणयी वादळाने, तरीही त्याला चिकटली होती. आणि बराच वेळ त्या ब्लँकेटमध्ये एक वेगळंच रोमॅन्टिक वातावरण होतं आणि त्यांचा रात्रीचा अर्धवट राहिलेला रोमॅन्स एकमेकांना तृप्त करून पूर्ण झाला. आता तन्वी शांत होऊन त्याच्या हातावर डोकं ठेवून झोपली होती आणि त्याच्या छातीवर तिने एक हात टाकला होता. आणि ती अर्जुनला म्हणाली, अर्जुन, आय एम सॉरी, मला कळायला हवं होतं की मी काय पिते. आणि अर्जुन तिला म्हणाला, इट्स ओके, अगं तू कधी दारूला स्पर्शही केला नाहीस, त्यामुळे तुला कसं कळणार की तू काय पितेस. आणि मी तुझ्यासोबत असतो तर असं झालंच नसतं. आणि तन्वी म्हणाली, पण खरंच मी काल विचित्र वागले ना पार्टीत, तुला खूप शेमफुल वाटलं असेल ना. ती फार गिल्टी होऊन बोलत होती.
आता इतकं सगळं झालं, दोघे एकरूप झाले, मग आता एखादा नवरा आपल्या बायकोचं गिल्ट घालवण्यासाठी म्हणेल की नाही, अगं मी खोटं बोललो, तुला ड्रिंक केलेली कुणीच पाहिलं नाही, जे काही झालं आपल्यात ते घरी येऊन झालं, 4 भिंतींच्या आत. पण नाही, अर्जुन सर इतके साधेसुधे नव्हते. आता बाजी पूर्णपणे त्यांच्या हातात होती आणि इतक्या सहजासहजी त्यांच्या हातात आलेली ही वाघीण ते सोडणार नव्हते. आणि तो तिला म्हणाला, इट्स ओके बेबी, जे झालं ते झालं. मी आता लगेच सगळ्या न्यूजवाल्यांना, न्यूज चॅनलला आणि न्यूजपेपरवाल्यांना ही बातमी पब्लिश करू नका असं सांगतो. हा मॅटर मी माझ्या परीने सॉल्व्ह करतो, ओके. आणि तन्वीला आता तिचा नवरा खूप खूप ग्रेट वाटत होता. तिने त्याला प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाली, अर्जुन सर, आय लव्ह यू. आणि हे ऐकून अर्जुन सर मात्र गालात गोड गोड हसत होते.